भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सर्वांना नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार पंधरवाडी चर्चा बैठक सतीभावी भाऊ यांच्या निवासस्थानी नुकतीच चालू झाली आहे। त्या प्रित्यर्थ भगवान बाबा हनुमान सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम। आणि आपल्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा नमस्कार। आणि अध्यक्ष शरणागती भाऊ हे उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। आणि संचालक भाऊ मनीष भाऊ शाहू हे उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। आणि तसेच सर्व सेवक सेविका बाल गोपाल सर्वांना माझा नमस्कार। आजचा विषय आहे परमात्मा एक मर्यादे भगवत नाम कर। परमात्मा एक हा एकच आहे आणि त्याचे नाव अनेक आहे। म्हणून आपण जसं लोक खूप वेगवेगळे नाव आहे, कृष्ण हे सर्व भगवान असे वगैरे खूप अनेक नाव आहेत भगवंताला, पण परमात्मा हा एकच आहे आणि आपण सर्व हा एकच भगवंताला मानतो। बाबांनी सांगितलंय की भगवंत हा एकच आहे, कोणत्या मूर्तीत नसून हा सजीवांमध्ये आहे, आपल्या मानवामध्ये आहे असं बाबांनी म्हटलं। म्हणून आपण एकच भगवंताला मानत असतो। आणि आपण सेवकिनी अशा आहोत की खूपच वेगळ्या। आपल्याला पदवी मिळाली आहे सेवकिनीची, पण आपल्याला त्याची जाणीव नाही आहे। कारण आपण असे शब्द बोलत असतो काही की आपल्याला त्या शब्दाचा आपल्याला माहिती नाही की आपण कुठे बोलतो आणि का बोलतो। कधी आपण एवढ्या गंदे भाषेमध्ये बोलतो, सेवकिनी असून सेवकिनीच असून सेवकिनीला अशा गंद्या भाषेमध्ये कधी बोलत असतो की त्या शब्दाची जाणीवही नाही राहत आणि मग आपण दुःखाचं पात्र होत असतो। तसाच एक अनुभव घडला। आता ते काय म्हणते ते याचे गाडते फॉर्म कशाचे निघाले, पेटीचे फॉर्म निघाले होते। तिथे नाही का एका सेवकीने आपला स्वार्थ साधण्यासाठी ती सेवकी खूप खोटं बोलली। तिला असं वाटलं असेल की मी खोटं बोलीन तर माझा नंबर लवकर लागेल। ती सेवकीने बोलली की मी विधवा आहे, माझा नंबर लवकर लावा, मला घरी जायचं आहे, मी विधवा आहे। अशा भाषेत ती खोटं बोलली। स्वार्थ साधण्यासाठी आपण काही असे खोटं बोलत असतो की आपलं काम झालं पाहिजे। अशा खूप काही प्रकारच्या गोष्टी आहे की आपण आपला स्वार्थ बघण्यासाठी खोटं बोलत असतो। त्या बाईने म्हटलं की मी विधवा आहे आणि तिचा पती जिवंत असून सुद्धा ती खोटं बोलली। आपण एक सेवकीने याची जाणीव तिला असायला पाहिजे होती, पण त्याची जाणीव तिला नव्हती। ती खोटं बोलली। तिचा पती मशीन मध्ये गेला, कारण ती खोटं बोलली आणि तिचा पती मशीन मध्ये गेला। त्याच्यानंतर तिला बातमी आली की तुझा पती मशीन मध्ये गेला। तेव्हा ते घरी आल्यानंतर तिला तिच्या चुकीची काही जाणीव नव्हती की मी अशी खोटं बोललो की म्हणून माझ्यासोबत असं घडलं। एक सेवकीने म्हटलं की तू असं म्हटलं होतं तिथे की मी विधवा आहे असं तुम्ही म्हटलं होतं, असं तिला जाणीव करून दिली। तिच्या शब्दाची चूक तिला लक्षात आणून दिली। मग तिच्या लक्षामध्ये चूक आली आणि मग तिला सांगितलं की एका तासामध्ये तू 3 वेळा माफी माग आणि आपल्या शब्दाची सोडवणूक कर, असं तिला त्या सेवकिनीने म्हटलं की कार्यकर्त्यांनी म्हटलं असं तिला म्हटलं। तिनं तसंच केलं। तिने एका तासामध्ये 3 वेळा जोत लावून माफी मागितली। तेव्हा तिच्या पती म्हणजे मशीन मध्ये असून सुद्धा त्यांना काही झालं नव्हतं, ते मशीन मधून बाहेर निघाले, पण ते थोडेसे हे झाले होते, त्याच्यामुळे त्यांना कसं दवाखान्यात नेण्यात आलं। पण किती महान कृपा भगवंताची आहे भगवंतानी, आणि तिच्या शब्दाचं ते हे जाणीव करून दिली की कशी ती चुकली आणि कसा आपण शब्द वापरत असतो। आणि मग ते दवाखान्यात गेले तिचे पती आणि मग काही दिवसानंतर ते पती तिचे चांगल्या प्रकारे वापस आले। पण सांगा तुम्ही की कशी घडली असेल ते घटना। मशीन मध्ये गेल्यानंतर कोणता व्यक्ती असा जिवंत राहू शकते का? पण भगवंताची एवढी महान कृपा आणि त्या बाईला जाणीव करून देण्यासाठी ते एक घटना घडली आणि आपणही आपल्याला समजण्यासाठी ते घटना हे आहे। म्हणून आपण सेवकिनींनी थोडंसं याचा विचारच करून बोलावा आणि कधी पण बोलताना शब्दाचं थोडंसं हे करूनच बोला। कधी आपण एवढ्या गंद्या भाषेत बोलत असतो की आपल्याला माहित नसतो की आपण काय बोलतो, म्हणून याची थोडी जाणीव करा। आणि माझ्या बोलण्यात जर चूक झाली असेल तर मला क्षमा करा, सर्वांना
माफी मागतेस आणि सर्वांना मी नमस्कार करते.